तळेगाव बेलूर नंतर आता मी आलो आहे तेलगावच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आलो आहे आणि तुम्ही बघू शकता माझ्यासोबत हे सुजाण नागरिक मतदार बंधू बसलेले आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. बरं बरं बरं, काय चाललंय? काय नाव आहे? नाव तुमचं? मुस्तफा भाई. मग काय चाललंय सध्या? काय नाही आराम. बर बरं, जाऊ द्या, असू द्या. मागच्या 5 वर्षामध्ये जे कामं झाले ते समाधानकारक आहेत का? बर, कोणी केले ते कामं? कोण काय कौन कोई है क्या नहीं इधर का तुम्हारा? कोण आहे? सरकार कांग्रेस कोण आहेत आमदार? कोण आहेत? आमदार बाबासाहेब पटेल. बरं बरोबर, हा तेच तेच तेच. मग आमदार बाबासाहेब पडलांनी कामं केली ते समाधानकारक आहेत का म्हणतो? हा आहे. बरं बरं बरं, काय काय कामं झाली त्यांच्या माध्यमातून? काय रोडचे हिचे त्याचे. हा हा हा, बरं बरं बरं. आता 2 महिन्यावर पुन्हा निवडणुका आल्यात, मग कसं राहील त्यांच्यासाठी? निवडून येतील पुन्हा ते? बघू आता पुढल्या पुढे. हा 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 हा, बर, पलीकडे जाऊया सर. ज्येष्ठ नागरिक बसले आहेत याच तेलगाव येथील. आपण बघूया. मस्त सावलीमध्ये बसला तर काय चाललंय तुमचं? काय चाललंय? अहो तुमच्याशी बोलायला आलोय मी. बरं बरं, काय जमतंय तुम्हाला? काय जमतंय ते सांगा मला. नाही 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 काका, तुम्हाला नाव, तुमचं नाव सांगा मला. नाव सांगा की तुमचं नाव सांगा. बिगर नावाचा माणूस आहे एवढा, की काय नाव सांगत नाही त्यांनी. अहो तुमची काय घेऊन जाणार नाही प्रॉपर्टी मी. काय काका तुम्ही बी असं असते का राव? कुठं नाही जम. अहो तुमचं नाव विचार. तुम्ही नाव विचारलं, तुम्ही काय तर प्रश्न विचारता. काय म्हणलो? प्रश्न नाही. बरं असू द्या. काका तुमचं नाव? माझं नाव दिलीप पंढरी बेंबडे. बरं बरं, दिलीप मामा, मागच्या 5 वर्षामध्ये जे कामं झाले ते समाधानकारक आहेत का? शासनाचीच की. होय. हो, जे आहे ते आहेच. बरं बरं बरं. पर्याय. तुमचं वय किती सांगता? माझं 64. बरं बरं बरं. मग 60 वर्षाचा लाभ मिळतो तुम्हाला? बरं 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 बरं. मागच्या 5 वर्षात जे कामं झालेली आहेत लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून, आमदार साहेबांच्या माध्यमातून, समाधानकारक आहेत असं वाटतं का? बर बर. लगेच आता 2 महिन्यामध्ये निवडणुका लागणार आहेत. त्या निवडणुकीमध्ये जर दुसऱ्यांदा जर आमदार बाबासाहेब पटेल जर उभं राहिले तर कसं होईल त्यांचं? काय नेमकं तुमच्या प्रतिक्रिया असणार आहेत? आता आपल्या काय जनतेच्या नाही नाही, आपल्या दोघांची चर्चा आहे. मग काय उपयोगाचं? हां 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 हा? समजा तुमच्यासाठी म्हणू चला बरोबर आहे आणि म्हणून येतील म्हणतो आम्ही. हां हां हा? जनतेचा कोण काय सांगता येते आपल्याला? हां हां. नाही, समाधानकारक कामं जर केले तर आहेत नाही असं नाही. बरोबर काम केलेली रोडचे हे काम. बरं बरं. आता राखी पौर्णिमेच्या निमित्त सगळ्याच बहिणी माझ्या आहेत म्हणून त्यांना महिन्याला 1,500 रुपयाचं द्यायचं ठरवलंय. ते समाधानकारक आहे? काय वाटतं ह्या योजनेबद्दल? आता ते महिन्याला पडले काही पडलेत काही पडायला नाही. बरोबर. मग याचा फायदा होईल का सरकारला? काय सांगता येत नाही. हां हां काही सांगता येत नाही. महिला काय करतील आपल्याला काय करणार रे? हां हां. आपण काय सांगू शकतो? होय, ते बी खरंच आहे. बरोबर. तुमचं नाव सांगावं लागेल मला अगोदर. मी तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आलोय. तुमचं नाव सांगा. सूर्यकांत बेंबडे. बरं बरं बर. गाव हेच का? बर. काय वाटतं मागच्या 5 वर्षामध्ये जे झालेत कामं बेस्ट आहेत, नंबर 1 आहेत का का जेमतेम आहेत? काय वाटतंय? काम झालेत आता तालुक्याचे आपल्या साहेबांनी केलेत. आमदार काम चांगली केली. सरकारचे नियमन नाही, आमदारचे नियमन. बरोबर. कसं म्हणलो? सरकारचे नियमन नाहीत, हा. आमदारचे लेवल काम चांगले. बर बर बर. जसं आमदार आहेत का, हा. आमदारचे नियमन काम चांगले. आमचं काम केलं. माणसं मान येणं जाणं काही अडचण नाही येणं जाणं. आमदारचं काम चांगलं आहे. बर. मग म्हणूनच म्हणतोय तुम्हाला, एवढे कामं चांगले केल्यानंतर दुसऱ्यांदा बाबासाहेब पाटील आमदार होतील का? कारण ऐकून घ्या कामाच्या दृष्टीने होतील. कारण अहमदपूर चाकूर तालुक्यातल्या लोकांनी आतापर्यंत भाई किशनराव देशमुख यांना जर सोडलं तर कोणालाच दुसऱ्यांदा संधी दिली नाही. बरोबर आहे का? मग आता तुम्हीच म्हणताय कामं चांगली झालेत, मग दुसऱ्यांदा बाबासाहेब पाटील आमदार होतील का? आपल्या भागामध्ये काम चांगले आहेत. आता जनतेचं कसं चलती फिरते धंदा. कोण कोणाकडे जाते, कोण कोणाकडे जाते. कोणी खाण्यापिण्यावर, कोणी विकासावर, कोणी कशावर जाते. असं विकास चांगला बाबासाहेब आमदारचा. बर. येणं जाणं, काम करणं, छोट्या मोठ्या माणसाला करणं. आमदारची लेवल काम चांगली आहेत. असं. बर. मित्रांनो, तुमच्यापैकी कोणी मतदान केले का? 18 वर्षाचे कोणी का पहिल्यांदा कोणी मतदान केले का? भया मतदान केले तू? नाही केला.
आलंच नाही का? लाडक्या बहिणीची चल ना, काय नाही. चला, लाडक्या बहिणीचं काय म्हणलं दादा? लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी आहे ना, किती जरी पैसे दिले होते येणार तर लाडकी बहीण सरकार देऊ राहिले. हा. कशामुळे देऊ राहिले? मतदानासाठी नाही मतदानासाठी देत असेल किंवा कशामुळे देत एवढ्यावर काय भागला सांगायचं? बरोबर आहे. समजा मग आता उदाहरणार्थ आता माझी बायको आहे, मला 1,500 आले, माझ्याकडे गाडी आहे, हा, तर टॅक्स किती आहे, इन्शुरन्स किती आहे, किंवा आता RTO एवढा दंड द्यायला 20,000 30,000 कुठून भरायचं एवढं? हे पैसा सरकारला चालेल ना. मग सरकार द्यायला किती आपल्याला? 1,500 रुपये. एक त्या बायकोचा नवरा जर एखादी गाडी घेऊन गेला समजा, 20,000 रुपये दंड भरलो आपण, तर बायकोला 1,500 येऊन काय उपयोगाचे? बरोबर. शेवटी नवरा आता समजा शेवटी घरामध्ये घेतो नवरा बायको जगणार आम्ही का जगणार आहे का? नाही असं आहे. इकडे द्यायचं 1,500 रुपये, तिकडे हाणायचं 4.5 रुपये. काय उपयोग आहे त्याचं देण्याला? द्यायचं नियमानं द्यायचं आणि व्यवस्थित जनता बी सुखी राहावं. देऊ नका असं आमचं म्हणणं आहे. द्या, कोणाला कमतरता असते, कोणाचे माघार राहते, म्हणजे अडचण राहते कोणाला, तर काय उपयोग काय त्याचा? असं आहे. या सर, समोर या, इकडून या ना, म्हणजे तुमच्यासोबत मला व्यवस्थित संवाद साधता येईल. काय नाव सांगता तुमचं? सुभाष काराटे. बरं बरं सर, मागच्या 5 वर्षामध्ये जे कामं झालेत समाधानकारक आहेत का? हो आहेत की समाधान. मला वाटतं हे सगळे समर्थक दिसतात हो इथं बाबासाहेब पाटलांचे, बरोबर का? नाही का? तसं काय नाही. तसा विषय नाही. आमदार दिले ना काम चांगले आहेत. बरं बरं बरं. कोणते कामं केलेत बाबासाहेब पाटलांनी सांगा बरं. सगळे रस्ते केले, पानन केले, सगळेच केले. बरं. गावातले कुठलेच काम शिल्लक ठेवले नाहीत, काही नाही. आणि हे काम पेंटिंग मध्ये. बघा, आमदारला आमच्या गावातून जवळजवळ 70% मतदान पडेल. आमच्या गावातून 70%, म्हणजे वातावरणाच्या नियमानं, कामाच्या नियमानं. जर आमदार आमचे BJP मध्ये गेले तर 30% 20% सुद्धा पडणार नाही. BJP सरकार लोक. बरोबर बरोबर. हा बरोबर. आता त्यांनी म्हटल्याप्रमाणे आमदार हे आता महायुतीमध्ये आहेत, भाजप सोबत आहेत. मग त्याच्यामुळे काय वाटते तुम्हाला की किती प्रमाणामध्ये होऊ शकते त्यांना? महायुतीमध्ये फायदा आहे त्यांना. बर. 100% सीट येणार BJP मध्ये गेलं. काँग्रेसमध्ये जर गेले, शरद पवार गटामध्ये गेले तर सीट येणार नाही. इकडे बघा, ज्यावेळेस अपक्ष सुद्धा थांबले ते त्यावेळेस निवडून आले. हा. जर BJPचा सहारा घेतले तर मग शक्यता कमी आहे. BJP मध्ये गेले, काँग्रेसमध्ये जर राहिले इकडे शरद पवार साहेबाकडे, मग 100% निवडून आले समजायचं. काँग्रेसमध्ये कसं आहे, काँग्रेसमध्ये तुम्हाला सांगतो आता शरद पवारचा तुतारी आहे. तुतारी मध्ये कसं आहे, आता काँग्रेसला सीट देऊ का तुतारीला देऊ का, कसं करा? हा, ही महायुतीमध्ये कसं आहे, BJP ते BJP असं आहे. आता काँग्रेसमध्ये जर साहेब गेले, मग शरद पवारची सीट आता विनायकराव पाटीलची थांबलेत, त्यांना कसं करा? भाजपमध्ये आहेत त्यांनी सीट 100% येणार. काम व्यवस्थित झाले, सगळं ओके झाले, सगळं काही टेन्शन नाही. काम आणखीन पेंटिंग मध्ये आहेत. बर बर. हा. आवाज बहुजनांचा.